मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 65. भीम दुर्योधनाकडे पाहत होता. भीमाला जणू वाटत होतं की सर्वांना पायाखाली चिरडण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. जवळच उभे असलेले पांडवांचे 5 पुत्र आश्चर्यानं हे सारे पाहत होते. अर्जुना, अरे त्या कर्णाच्या कानांकडे एवढं एकटक काय निरखून पाहतोस? त्याची कुंडलं जन्मजात आहेत, जसा तुझा नीलवर्ण जन्मजात आहे तशी. अश्वत्थामा हसत राजवाड्याच्या पहिल्या पायदंडीवर पाय टाकत म्हणाला. तो नेहमीच स्वतःभोवती प्रसन्नता ठेवण्याचा यत्न करीत असे. त्या उत्तुंग राजवास्तूवर एकदा दृष्टी टाकावी म्हणून वरच्या शिखराच्या दिशेनं मी हळूच मान वर उचलली. वरच्या शुभ्र पाषाणाच्या पसरट सौधाच्या तळपत्या कठड्याला डावा हात टेकून उभी असलेली शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री मला दिसली. मंदिरातल्या देवतेच्या मूर्तीसारखी ती निश्चल उभी होती. तिच्या उजव्या हातात काहीतरी पिवळ्या धाग्यासारखं अस्पष्ट दिसत होतं. माझी आणि तिची दृष्टीभेट होताच मात्र ती मूर्ती क्षणभर हलली. सौधावरून लगबगीनं आपल्या कक्षात जाण्याच्या प्रयत्नात त्या स्त्रीच्या हातातील वस्तू एकाएकी सुटली आणि गरगरत खाली येत नेमकी माझ्याच पायांवर पडली. सर्वांनी आश्चर्यानं माझ्या पायांकडे दृष्टी वळविली. दुर्योधन ती वस्तू उचलण्यासाठी पुढं झाला, पण त्याला मी ती संधी दिलीच नाही. मीच खाली वाकून ती हळूच वर उचलली. अतिशय नाजूक आणि सूक्ष्म दुव्यांचं बालकाच्या हातात बांधायचं ते एक सोनेरी हस्तभूषण होतं. राजवाड्यावर कुणाचाही पुत्र इतका लहान नसताना ते राजपुत्रांनी हाती बांधायचं हस्तभूषण त्या स्त्रीनं कुणासाठी करून घेतलं असावं, असा विचार करीत ते मी अमात्यांच्या हाती दिलं. मी क्षणभर परत सौधाकडे पाहिलं. तिथं कुणीच नव्हतं. तो शुभ्र पाषाणांचा उंच सौध सूर्यशलाकांत तसाच तळपत होता. आम्ही राजवाड्याच्या पायदंड्यात चढू लागलो, पण माझ्या डोळ्यांसमोरून ते हस्तभूषण काही केले जाईना. पायदंड्या चढता चढताच मी अमात्यांना विचारलं, मग हा सौधावर उभ्या होत्या त्या कोण? राजमाता कुंती देवी. हे हस्तभूषण त्यांनी हस्तिनापुरातील कुठल्या तरी एका महापराक्रमी योद्ध्याच्या पुत्रासाठी करून घेतलं आहे. कारण सुवर्णकाराला त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या मी स्वतः ऐकल्या आहेत. मीच त्याला मथुरेहून पाचारण केलं होतं. हस्तिनापुरातील महापराक्रमी योद्धा कोण, असा प्रश्न मी स्वतःला विचारला. पण नेमकं नाव काही डोळ्यांपुढे येईना. आपल्याला काय करायचं, असा विचार करीत तो यत्न मी सोडून दिला. अमात्य त्या वास्तूचं वर्णन ऐकू लागले. राजवास्तू इतकी आकर्षक बांधण्यात आली होती की तिच्या पुढं हस्तिनापूरचा प्राचीन राजवाडा मला काहीच वाटलं नाही. निरनिराळ्या दालनांतून निरनिराळे कक्ष पाहताना त्यांची घडण करणाऱ्या त्या कल्पक कलाकारांचं कौतुक केल्याशिवाय राहावेच ना. भित्तीवर ठाई ठाई कुरूंच्या पूर्वजांच्या जीवनचरित्रातले अनेक ठळक प्रसंग आकर्षक रंगात चितारले होते. राजसभेचं विशाल दालन म्हणजे तर चित्रकलेचा स्वच्छंद आविष्कारच वाटला मला. त्या दालनात पितामह भीष्म काशीराजांच्या कन्या हरण करून आणताहेत. महाराज शंतनू नदी तटाकी मत्स्यकन्या मत्स्यगंधेकडे लुब्ध होऊन पाहताहेत. महाराज देवाप्पी राज्याचा त्याग करून ऐन तारुण्यात ईशचिंतनासाठी शांत मुद्रेनं अरण्यात जाताना हस्तिनापूर वासियांकडून बाहू उभारून निरोप घेत आहेत. महाराज पांडू एका अरण्यात मृगया करीत फिरताहेत. त्यांनी मारलेल्या मृगाचं एका कोपिष्ट ऋषीत रूपांतर झालं आहे. शापित महाराज पांडू आपल्या 2 स्त्रियांसह नगराचा खाली मान घालून निरोप घेत आहेत. एका अरण्यात ऋषीवेशधारी महाराज पांडू असून त्यांच्या दोहो बाजूस 2 स्त्रिया आहेत. त्यांच्यासमोर 5 बालकं खेळतायत. असे अनेक आकर्षक प्रसंग पाहताना मन भूतकालाचा वेध घेऊ लागलं. ती राजसभा कुरूंच्या हस्तिनापुरातील राजसभेपेक्षा मला कितीतरी प्रसन्न आणि जिवंत वाटली. एक गोष्ट मात्र त्या राजसभेत मला कुठंच दिसली नाही, ती म्हणजे चंद्रप्रतिमा. ज्या ठिकाणी राजसिंहासनामागं प्रतीक म्हणून कुरूंनी शुद्ध चांदीची प्रतिमा ओतविली होती, नेमक्या त्याच ठिकाणी राजसिंहासनामागं पांडवांनी मुरलीधर श्रीकृष्णाची शाडूची एक नीलवर्णी प्रतिमा कोरलेली होती. पांडवांच्या श्रीकृष्णनिष्ठेचंच ते प्रतीक असावं. राजसभेचं दालन पाहून होताच आम्ही राजस्त्रियांच्या दालनात प्रवेश केला.
राजस्त्रियांची दालनं म्हणजे तर सौंदर्याचं अप्रतिम प्रदर्शनच होतं. नक्षीदार कोरीव शुभ्र पाषाणांच्या स्तंभांवर नर्तिकांच्या अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या. केशभूषेसाठी उंच उंच दर्पण नक्षीदार दगडी महिरपीत बसविले होते. भित्तीवर राजकुलातील स्त्री पुरुषांच्या जीवनक्रमातील अनेक भावप्रसंग चितारले होते. त्यातला प्रत्येक भावप्रसंग मला स्पष्ट समजला, कारण बाबांनी कुरूंचा कुलवृत्तांत मला वेळोवेळी कथन केलेला होता. त्या दालनातील प्रत्येक चित्र मला मोहक आणि बोलकं वाटलं. काही काही प्रसंग फारच पुराणकालचे असूनही ते कालच घडल्यासारखे परिचित वाटू लागले. उर्वशी उर्वशी म्हणत झाडाझुडपांना मिठ्या मारणारे निष्ठावंत प्रेमिक महाराज पुरुरवस एका चित्रात रेखाटलेले होते. इंद्राचा पराभव करून परतताना सैन्याच्या अग्रभागी आत्मोन्नतपणे उभे असलेले नहुष, शुक्राचार्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून पश्चातापदग्ध झालेले, आपल्या अपराधांची क्षमा मागणारे ययाती आणि त्यांच्या शेजारी गर्वोन्नतपणे उभी असलेली त्यांची पत्नी रूपगर्विता ऋषिकन्या देवयानी, सिंहाचे दात मोजू पाहणाऱ्या आपल्या भरताकडे सकौतुक पाहणारी शकुंतला, कुरूंच्या वंशविस्तारासाठी झटलेली महाराणी सत्यवती, अशा अनेक स्त्री पुरुषांच्या स्मृती त्या भिंतींवर ठसठशीतपणे साकार झाल्या होत्या. त्या अबोल भावमुद्रा सजीव होऊन मुकपणेच आपल्या कथा सांगतायत असं वाटत होतं. पण त्यातील एका चित्राचा मला काही केल्या अर्थबोध होईना. त्या चित्रात आर्तता होती, गूढ रम्यता होती, भयान असहाय्यता होती, मात्र तरीही ते मुळीच करून वाटत नव्हतं. त्या चित्राकडे पाहिल्यानंतर नेमकं काय वाटतं तेच मला कळेना. उत्सुकता, कुतूहल की अन्य काय होतं ते सांगणं कठीण होतं. त्या चित्रात गूढ आकर्षण होतं. रंगसंगती तर सर्व चित्रांहून फारच प्रभावी होती. निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एका भित्तीवर एक विशाल नदीच्या पात्राचा एक वळणदार ओघ दाखविला होता. त्या नदीच्या पात्रात गुडघाभर जलाशयात एक वृद्ध जर्जर दासी खाली वाकून एक लाकडी पेटिका त्या पात्राच्या उफाळलेल्या लाटांत सोडत होती. नदी किनाऱ्यावर एक तरुण राजस्त्री आपलं मुख आपल्या ओंजळीत धरून क्रंदत होती. तिच्या राजवस्त्रांवरून ती राजस्त्री होती हे निश्चित. तिच्या वस्त्राचा पदर घोंगावणाऱ्या उतान वाऱ्यासोबत उडत होता. तिच्या कंचुकीवरून काही थेंब खाली ठिपकत असल्याचं दाखविलं होतं. असं वाटे की पाऊस नुकताच पडून गेल्यामुळे ते पाण्याचे असावेत. पण मग त्यांना दुधासारखी धवल छटा का दाखविली होती ते मला नीट उमजेच ना. नदीच्या पात्राच्या पहिल्या तीरावर 2 पर्वत शिखरांमधून सूर्यदेवांचा तेजस्वी प्रकाश झोत सरळ त्या पेटिकेपर्यंत ओढला होता. त्या कल्पक चित्रकाराला त्या कृतीतून असं तर सुचवायचं नव्हतं ना की ती दासी ती पेटिका सूर्यदेवांनाच अर्पण करते आहे. किनाऱ्यावर एक श्वेतवर्णी गाय नदीच्या पात्रातील जल प्राशन करीत होती आणि तिचं नुकतंच जन्मलेले एक गोंडस पाडस तिच्या कासेला बिलगण्यासाठी शेपटीचा गोंडा उंचावून धडपडत होतं, पण ते त्याला जमत नव्हतं. मला ते चित्र अतिशय आवडलं. ते चित्र खूप निरखून पाहून मी माझ्या स्मृतीला बराच ताण दिला, पण मला तो प्रसंग कुणीही कुठंही कधीच सांगितल्याचं आठवेच ना. शेवटी कुतूहल म्हणून मी अमात्यांना विचारलं, हा प्रसंग कोणता अमात्य? ते मलाही नीटसं माहीत नाही. असं एक चित्र तयार करावं असा आग्रह राजमाता कुंती देवींनी केल्यामुळे सर्वात कुशल असे मथुरेचे चित्रकार आणून ते काढून घेतलं आहे. चित्र पूर्ण होताच राजमातेला ते पाहण्यासाठी मी पाचारण केलं. चित्र पाहताच मात्र त्या स्तब्ध झाल्या. चित्रकाराला वाटलं आपली कला त्यांना आवडली नसावी. राजमाता, त्या पेटिकेत नेमकं काय होतं याची मला कल्पना देण्यात आली असती तर हे चित्र मी आहीपेक्षा अधिक समर्पक आणि सूक्ष्म भावछटांत रेखाटलं असतं, तो चित्रकार म्हणाला. मग राजमातेनं चित्रकाराला कोणतं उत्तर दिलं? मी उत्सुकतेनं विचारलं, कारण मलाही नेमकं तेच कुतूहल होतं. एक दीर्घ निश्वास सोडून त्यावेळी कुंतीदेवी म्हणाल्या की त्या पेटिकेत काय होतं हे एकट्या दुर्वास ऋषींनाच माहीत आहे, असं अमात्यांनी उत्तर दिलं. बाहेर यज्ञमंडपात आलेल्या ऋषीत दुर्वास ऋषी आहेत काय? मला त्या चित्रातली आर्तता हृदयस्पर्शी वाटली. त्या पेटिकेत काय असावं ही शंका काही केल्या दूर होईना, म्हणून मी पृच्छा केली.
नाही, असं उत्तर आलं. आम्ही दालनातून बाहेर आलो. मनात असूनही शिष्टाचार म्हणून मला अधिक प्रश्न विचारता आले नाहीत.